चमचमीत, झणझणीत, अगदी सोप्या पद्धतीने इतकी छान मस्त सिंपल पद्धतीने वांग्याची आज सुक्की भाजी बनवलेली आहे। ही भाजी तुम्ही टिफिनसाठी झटकीपट बनवू शकता, अगदी गावरान पद्धतीने। काही जास्त तामझाम नाही, काही वाटण नाही, अगदी सिंपल पद्धतीने तुम्ही ही चमचमीत भाजी वांग्याची बनवू शकता। वांगं हे आपल्या सगळ्यांच्याच आवडीचं आहे। आपण भरलेलं वांगं करतो, वांग मसाला करतो, भरीत करतो वांगं। तर आज ही वांग्याची भाजी ना तुम्ही अशा पद्धतीने अगदी सिंपल पद्धतीने करून बघा, इतकी भारी लागते ना। टिफिनसाठी खूप छान आहे, किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुक्की भाजी म्हणून सुद्धा तुम्ही ही वांग्याची भाजी बनवू शकता। ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत एक नंबर लागते। नक्की करून बघा। तुम्ही पाहू शकता कोणतंही वाटण न करता किती छान अशी ही वांग्याची भाजी बनवलेली आहे। तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य बनवायची एक छोटीशी रेसिपी बघून घेऊया। तर इकडे बघू शकता हिरवेगार टवटवीत अशी हे वांगे मी घेऊन आले, आणि असे वांगे मला ज्यावेळेस पण भाजीवालीकडे बघायला भेटतात तर माझं मन होतं एक तर भरलेलं वांगं करायचं किंवा अशी सिंपल भाजी बनवायची। तर बघा, ही काटळी आणि बीचं वांगं असतं ना, हे खूप छान चव असते दुसऱ्या वांग्यापेक्षा ना। ह्या वांग्यामध्ये एकदम छान चव असते। गावाकडे ना अशा प्रकारचे वांगे खूप बघायला भेटतात। त्यानंतर इकडे मी बारीक चिरलेला कांदा टमाटर घेतले, काहीही कुटाणा नाही, सिंपल पद्धतीची भाजी। त्यानंतर इकडे मी लसूण शेंगदाण्याचा कूट केला, म्हणजे हे मी अगोदरच करून ठेवलेलं आहे, फ्रीजमध्ये ठेवलं, त्यामुळे थोडंसं ते जरा कडक झाले। लसूण शेंगदाण्याचा कूट घ्यायचा। आता आपण काय करणार आहोत, हे वांगे जे आहेत ना त्याला जरा कट करून घेऊया। एका स्वच्छ पाण्यामध्ये हे वांगे कट करून ठेवायचे, जेणेकरून काय होतं वांगं लगेच काळं पडत नाही, आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे। आता आपण जरा वांग्याची कटिंग करूया। आता हे वांगं बघा, आता तुम्हाला जशा आवडतील मग तशा तुम्ही याच्या फोडी करा, म्हणजे उभ्या फोडी करू शकता, त्रिकोण फोडी करू शकता। तर मी ना जरा याचे चौकोन आकार करते, म्हणजे बघा आपण लग्न समारंभामध्ये, पूजामध्ये बघा जशी वांगाची भाजी बघतो बघा, अगदी तशी बनवायची। 4 भाग करायचे, जसं बटाट्याच्या फोडी करतो बघा 4 फोडी, तशा करायच्या। हे असं असे 2 भाग जरी ठेवले मोठाले, आता हे वांगं छोटे त्यामुळे याच्या छोट्या फोडी होतात। मोठं वांगं असेल तर त्याच्या थोड्याशा मीडियम फोडी करायच्या, आणि ह्याचे 2 भाग करायचे। हवं तर अजून ह्याची एक फोड करू शकता, किंवा असंही ठेवू शकता, छान वाटते माशी पण भाजी। गोलाकार पहिला मधोमध कट करायचा। हे मला आवडते म्हणून मी अशा पद्धतीने कट करते, तुम्ही आवडीनुसार कट करू शकता। चांगले आता मी हे कट करून घेते। जिकडं आपल्याला फोड जरा मोठी वाटली की त्याचे असे 2 तुकडे करायचे। आता सगळे वांगे मी अशाच पद्धतीने कट करून घेते, आणि पाण्यामध्ये ठेवले आहे थोड्या वेळासाठी। मग हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकू शकता। हे नंतर आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे, तोपर्यंत कढाईमध्ये तेल तापत ठेवलं आहे, जिरे टाकायचं। जिऱ्याचा छान फ्लेवर येतो भाजीला। त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा टमाटर टाकून घ्यायचं। काही भाजीला सुचलं नाही ना तर वांगे असतातच असतात घरामध्ये, म्हणजे आपल्याला असं कधी कंटाळा येतो बघा काही वाटण वगैरे करायचं, आणि झणझणीत खायची सुद्धा इच्छा होती, चवदार खायची इच्छा होती। अशा टायमाला वांग्याची चव एक भारी वाटते खायला, म्हणजे कोणत्याही क्षणी जर आपल्याला वांगं खायला भेटल्यानंतर आपण आवडीने खातो बघा। त्यामुळे ना हे वांगं तुम्ही अशा पद्धतीने सिंपल पद्धतीने करा। आता बघा, हे कांदा टमाटर चांगलं परतून घ्यायचं, मीडियम गॅस ठेवायचा। बेसिक मसाले टाकून घ्यायचे, रोजचे मसाले आपले, हळद, गरम मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ, धना पावडर, हे रोजचे मसाले आपण टाकायचे। ही भाजी ना तुम्ही हिरव्या मिरचीची पण करू शकता। जिकडे मी लसूण शेंगदाण्याचा कूट घेतला आहे बघा, त्यामध्येच तुम्ही मिरची थोडीशी कुटून घेतली तरी हरकत नाही। मग कांदा टमाट्यासोबत तो लसूण शेंगदाण्याचा कूट टाकून परतून घ्यायचं। पण मी इकडे ही लाल मिरचीची म्हणजे लाल मसाल्याची भाजी करते। आता बघा, मस्त मसाले कांदा टमाट्यासोबत छानपैकी एकजीव करून घेऊया। ह्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। मसाला खाली चिटकू नये त्यामुळे मी अगदी थोडं पाणी टाकते, आणि झाकण ठेवायचं। आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ते लसूण शेंगदाण्याचा कूट। अंदाजे हा 1-1.5 चमचा आहे, म्हणजे मी एक डबा भरून करून ठेवला होता, प्रत्येक भाजीमध्ये टाकते। आता तो पूर्णपणे संपून गेलेला आहे। हे बघा, असं लसूण शेंगदाण्याचा कूट छानपैकी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या। पाहू शकता किती मस्त वाटते बघा। बस आता ह्याला ना तरी सुटेपर्यंत हा मसाला परतून द्यायचा। थोडंसं पाणी टाका, नाही तर काय हो, हा मसाला चिटकू शकतो।
थोडंसं पाणी टाकलं, झाकण ठेवायचं आणि चांगलं वर तेल सुटेपर्यंत मसाला स्लो गॅसवर परतून घ्यायचा. 1 मिनटं झालं की आपण चेक करूया. हे बघा किती छान असा मसाल्याला तेल सुटले बघा, इतकं भारी वाटतोय. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि स्लोच गॅस ठेवायचा, काही जास्त हाय फ्लेम नाही ठेवायची. हे असं थोडंसं पाणी टाकल्यामुळे काय होतं, मसाला खाली जास्त चिटकत नाही. आता थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि एकजीव करून घ्यायचं. बस आता हे झालेलं आहे आपला मसाला मिक्स करून चांगला परतून झाला. आता आपण ह्या स्टेजवर स्वच्छ धुवून घेतलेले वांगे याच्यामध्ये टाकून घेऊया. हवं तर तुम्ही याच्यामध्ये 1 बटाटा चिरून टाकू शकता, मग वांग बटाट्याची भाजी पण ती बनली जाते. पण मला ना बटाटा नाही, फक्त वांग्याचीच भाजी करायची होती. तर हे बघा सगळे वांग्याला सगळी कोटिंग लागली मसाल्याची आणि वांगं ना कच्चं आहे, त्यामुळं ना अगदी थोडासा कच्चापणा त्याचा जाईसाठी पाणी टाकायचं. ते पण थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. असं 1-2 वाफा द्यायच्या. 1-2-3 मिनटात ही भाजी स्लो गॅसवर तयार होते. वाफेवर शिजून द्यायचं. हा जितका रस्सा आहे त्याच रश्श्यामध्ये ही भाजी शिजली जाईल, कारण वांग्याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वांगं हे गाळ नका शिजू. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की कुठलीही भाजी असू द्या ती जास्त गाळ नाही शिजवायची, मग ती मॅश तर होती. दुसरी गोष्ट ती खाण्यामध्ये आपल्याला तेवढं आनंद येत नाही. आता हे वांगं खाल्लं नाही, याच्यामधला थोडासा कडकपणा ठेवायचा. बस परफेक्ट. बघा मस्त अशी शिजत चाललेली आहे भाजी. शेंगदाणे लसूणचा इतका छान फ्लेवर येतोय, मस्त वाटतोय. आणि तुम्ही भाजीचा रंग बघू शकता, किती सिंपल भाजी बनवली आपण, कुठलं वाटण न करता, पण ती दिसायला किती छान दिसत आहे. ह्याला मिक्स करून घेतले आणि आता आपण थोडंसं याला चेक करूया म्हणजे वांगं शिजले का नाही. त्या अगोदर थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया. बस झाली भाजी आपली झटकीपट तयार. हे बघा दबला आहे बघा, मस्त नरम झाले का नाही. बस एवढंच वांगं शिजून घ्यायचं. उरलेला सगळा कच्चापणा ह्या वाफेवर असा पण निघून जातो, पण जास्त गाळ नका करू. आता ही भाजी तुम्ही पाहू शकता आपली किती सुंदर दिसते का नाही. म्हणजे पाहता क्षणी कुणालाही खायची इच्छा होईल. ना आवडती वांग्याची भाजी ना, म्हणजे कुठे जर ना आवडत असतील नाही भाजी कुणाला, तर ते सुद्धा आवडीने खातील. इतकी छान दिसते भाजी आणि खायला पण मस्त लागते. गरमागरम प्लेटमध्ये सर्व करायची. ज्वारीची बाजरीची कडक भाकरी करायची, गोल कांदा वगैरे कट करून घ्यायचं आणि याचा आस्वाद घ्या. 1 नंबर लागते, खरं सांगते. इतकी मस्त वाटते ना वांग्याची भाजी. वांगं असंही आपलं फेवरेट आहे. याच्यामध्ये जर बटाटा टाकला तर तुम्ही वांगं बटाट्याची भाजी ही पुरीसोबतसुद्धा खाऊ शकता, इतकी मस्त लागते. सिंपल भाजी आहे, बघितले तुम्ही, काही आपण वाटण केलेलं नाही, अगदी झटकीपट बनती. कुठलं तामझाम नाही, काय नाही, अगदी चवदार भाजी लागते. सकाळच्या घाईमध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही याला झटकीपट बनवू शकता. तर पाहू शकता इतकी छान झालेली ही भाजी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.